जय जिजाऊ, जय शिवराय. आज 9 डिसेंबर 2023 महाराणी ताराराणी यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना नम्रपणे प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते. मी उषा इंगोले पाटील पुणे येथून आपल्याशी संवाद साधत आहे. उद्योजिका, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्ती. बांधवांनो आणि भगिनींनो, गेले 22-23 वर्ष स्वतःचे उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रात चळवळीमध्ये काम करत असताना मी अनेक वेळा सांगते की माझ्या जीवनावर अनेक स्त्रियांचा प्रभाव आहे. त्यामध्ये इतिहास काळातील स्त्रिया असतील की आधुनिक काळातील वर्तमानामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील. आई जिजाऊ असतील, माता रमाई असतील, ताराराणी बाईसाहेब असतील, अहिल्याबाई होळकर असतील, येसुबाई राणीसाहेब असतील, या सर्व महिलांचा प्रभाव, यांच्या विचारांचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे. आणि म्हणून या सर्व महान स्त्रिया माझ्यासाठी ऊर्जा स्रोत नेहमीच राहिलेल्या आहेत. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की इतिहास काळामध्ये ज्या वेळेला आई जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी 2 छत्रपतींना घडवलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. ज्या काळामध्ये स्त्रियांनी बाहेर पडू नये, शिक्षण तर लांबच राहिलं, पण स्त्रियांनी बाहेरसुद्धा पडू नये, स्त्रियांना अबला म्हणून लेखलं जायचं, दुय्यम लेखलं जायचं, त्या काळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी एक धाडसी पाऊल उचललं आणि शिक्षणाची दारं तुम्हा आम्हासाठी खुली केली. मला महिलांना सांगायचे या निमित्ताने की ज्या काळामध्ये महिलांना दुर्बल लेखलं जायचं, त्या काळामध्ये आई जिजाऊंनी घोडेस्वारी केली, हातात तलवार घेतली, माता रमाईने त्याग केला, सावित्रीबाई फुलेंनी लेखणी हातात घेतली, स्वतः शिकल्या, चिखल शेण माती दगड अंगावर घेतले, पण समाजाच्या विरोधात उभं राहून त्यांनी क्रांती केली. 21व्या शतकामध्ये सुद्धा महिलांचा संघर्ष संपलेला नाही. आज जरी आपल्याला घोड्यावर बसायचं नसेल, हातात तलवार घ्यायची गरज नसेल, परंतु या आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपल्याला आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी आजही लढावं लागतं आणि लढलं पाहिजे. समाजाच्या क्रांतीसाठी, समाजाच्या विकासासाठी झगडलं पाहिजे. मी नेहमी म्हणते की आजही 21व्या शतकामध्ये सुद्धा महिलांचा संघर्ष संपलेला नाही. आजची आमची स्त्री नोकरी, व्यवसाय करते, घर सांभाळून बाहेर काम करणं हे स्त्रियांसाठी तारेवरची कसरत असते. मला महिलांना सांगावंसं वाटतं की त्या काळामध्ये सुद्धा सावित्रीमाईंना त्रास झाला, त्यांना नावं ठेवली गेली, त्यांच्यावर चिखल फेकला गेला, परंतु सावित्रीमाई मागे हटल्या नाहीत, कारण त्यांचा उद्देश आणि हेतू साफ होता. 21व्या शतकामध्ये काम करत असताना सुद्धा आपल्याला हिणवणारे आहेत, आपल्याला वाटेल ते बोलणारे आहेत, आपल्या माघारी आपल्या काड्या करणारी लोक आहेत, याच समाजामध्ये आहेत. ती पहिलीही होती आणि आताही आहेत. परंतु महिलांनो, अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्याला आपलं कार्य चालूच ठेवलं पाहिजे. यातच तुमचं आणि समाजाचं हित असतं. आणि जेव्हा आपण अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कार्य चालू ठेवतो, त्यावेळेला हीच आपल्याला मागे खेचणारी लोक आपल्यासाठी हात जोडून आपल्या स्वागतासाठी तयार असतात. बांधवांनो आणि भगिनींनो, ही प्रेरणा आपण इतिहासातून घेतली पाहिजे. ताराराणी बाईसाहेबांनी मला जिजाऊ आणि ताराराणी यांचं चरित्र
मनापासून आवडतं आणि प्रचंड प्रेरणा मिळते, हे मी जाहीरपणे कबूल करते. कारण जिजाऊंनी अशावेळी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं की ज्यावेळी संपूर्ण मोगलांचं राज्य होतं, आणि ताराराणींनी अशावेळी स्वराज्य राखलं आणि सांभाळलं ज्यावेळेस दोन्ही छत्रपती नव्हते. एवढंच नाही, तर संभाजीराजांच्या पत्नी तथा त्यांचा मुलगा हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते, सुबाई राणीसाहेब. अशा वेळेला, आणि माता जिजाऊसुद्धा नव्हत्या, अशा वेळेला ताराराणीबाई साहेबांनी हे स्वराज्य राखलं, उभं केलं, अबाधित ठेवलं. हे खूप प्रेरणादायी आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मुठी आपोआप वळल्या जातात, अंगातलं रक्त सळसळतं आणि छाती गर्वानं फुगते आणि म्हणावंसं वाटतं की मराठ्यांची लेक आणि मराठ्यांची सुनबाई कशी असावी, तर ती ताराराणीबाई साहेबांसारखी असावी. फक्त विचार करून बघा की ताराराणीबाई साहेबांचं कार्य किती महान होतं, हे आपल्याला त्यांचं चरित्र वाचल्यावर कळतं. बांधवांनो आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाला जेव्हा तो महाराष्ट्रात आला, तो इथे 27 वर्ष राहिला. आणि छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणींनी औरंगजेबाला 7 वर्ष लढत ठेवलं. त्यावेळेला औरंगजेबाला असं वाटत होतं की आता हे स्वराज्य माझंच आहे आणि आता हे स्वराज्य मी बळकावू शकतो, कारण छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये औरंगजेबाला स्वराज्य बळकावता आलं नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मात्र ही अशी स्वप्न पाहू लागला. परंतु त्याला काय माहीत, छत्रपतींची सोनबाई ताराराणी, शूर सेनापती हंबीरराव मोहिते मामाची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सोनबाई राजाराम महाराजांच्या पत्नी, हाने आवर्जून अभिमानाने सांगते की माता जिजाऊंच्या नातसूनबाई ताराराणीबाई साहेब यांनी स्वराज्य राखलं. अत्यंत तेजस्वी, तडफदार होत्या त्या. हंबीरराव मोहितेंचा इतिहास तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की हंबीरराव मोहिते हे शूर, वीर, खरा आणि प्रामाणिक योद्धा होते, आणि त्यांचीच ही कन्या म्हणजे महाराणी ताराराणीबाई साहेब. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर वैधव्य प्राप्त झालं आणि अतिशय कमी वयामध्ये ताराराणी विधवा झाल्या. ते दुःख गिळत मराठ्यांच्या राज्यासाठी घोडेस्वार होऊन त्यांनी पदर खोचला आणि हातात तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. थोडा विचार आपण केला पाहिजे की खूप कमी वयामध्ये राजाराम महाराज गेले आणि त्यानंतर ताराराणीबाई साहेबांना वैधत्व प्राप्त झालं, परंतु त्या खचल्या नाही. त्यांनी औरंगजेबाचं लष्करी आव्हान स्वीकारलं, औरंगजेबाला ललकारलं आणि सांगितलं की मी सुद्धा छत्रपती शिवरायांची सुनबाई आहे, मी तुला या मातीमध्ये काढणार. इतिहासातील या असामान्य स्त्रीबद्दल सर्व मराठी जनतेला अभिमान आणि स्मृती वाटायला पाहिजे, असं त्यांचं कार्य आहे. ताराराणीचे संपूर्ण आयुष्य सुखदुःखाने भरलेले आहे. मला अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आणि ताराराणीबाई साहेबांचा इतिहास हा दुःखांनी, अडीअडचणींनी ओतप्रोत भरलेला वाटतो. परंतु त्या लोकांसाठी लढल्या, जनतेसाठी लढल्या. सुखदुःखाने भरलेल्या या आयुष्यामध्ये त्यांनी क्रांतीचं स्वप्न पाहिलं आणि लोकांसाठी त्यांनी क्रांती केली. मराठी मनाला मोहणारे असं आयुष्य ताराराणीबाई साहेबांचं आहे, असं कर्तृत्व ताराराणीबाई साहेबांचं आहे. भर हिंदुस्थानावर सत्ता असणाऱ्या बादशाह औरंगजेबाशी त्यांनी समर्थपणे दिलेला लढा हा महाराष्ट्र कधी विसरणार नाही आणि विसरू सुद्धा नये. जगातील सर्वश्रेष्ठ लढवई, झुंजार, कर्तबगार स्त्री म्हणून ताराराणीबाई साहेबांची ओळख आहे, हे मराठ्यांच्या महिलांनी आता लक्षात घ्यायला हवं. ज्या औरंगजेबाची मान कधीही झुकली नाही, त्या दिल्लीच्या तख्ताला ताराराणीबाई साहेबांनी नाकी 9 आणले. हा मराठी
सुनांचा कर्तबगार इतिहास आहे. एक स्त्री असून देखील पती नसताना, परत महाराजसुद्धा नव्हते, जिजाऊ नव्हत्या, असं असताना देखील छत्रपतींच्या विचाराला, स्वराज्याला जपलं, वाढवलं. ताराराणी बाईसाहेब कधी कोणासमोर झुकल्या नाही, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्याविषयी बोलताना हृदय भरून येतं. आपसुकच छाती भरून येते आणि असं वाटतं की हा कर्तृत्ववान मराठ्यांच्या सुनांचा इतिहास आहे. बंधू आणि भगिनींनो, छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणी यांनी मराठी राज्याची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. हे ओळखून त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. स्वराज्यात मोगलांशी लढत असताना सर्व मराठ्यांना आपल्या धाकात ठेवून त्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. जे मराठे स्वराज्याच्या विरोधात जात होते, अशा मराठ्यांना पहिली चपराक दिली होती छत्रपती शंभूराजांनी. आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर जे मराठे स्वराज्यात राहून स्वराज्याच्या विरोधात काम करत होते, मोगलांना जाऊन मिळत होते, अशा सर्व मराठ्यांना आपल्या धाकात ठेवण्याचं काम राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती शिवरायांच्या सुनबाई ताराराणी बाईसाहेबांनी केलं. आपल्यातले अनाजी पंत ओळखा, मी नेहमी म्हणत असते, कारण आपल्यातले अनाजी पंत ओळखणं ही काळाची गरज होती. त्याही वेळी होती ना आजही आहे. म्हणून आपल्यातले अनाजी पंत आपण ओळखले पाहिजे आणि त्यांना आपल्या धाकात ठेवलं पाहिजे. हाच मराठ्यांच्या लेकी सुनांचा इतिहास आहे. आणि अशा लोकांना स्वराज्यासाठी लढण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मराठ्यांच्या अंगी असणाऱ्या शौर्य, पराक्रमी गुणांना त्यांनी उत्तेजन देण्याचं, वाव देण्याचं काम केलं. मराठ्यांना मोगल मुलकातून धाडून तिथं धामधूम माजवून दिल्लीतील मोगलांशी राज्यकारभार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली त्यांनी. आणि त्यामुळे दिल्लीकरांचे नीतिधैर्य खचले. या उलट मराठी राज्यकर्त्यांचे व लष्करांचे नीतिधैर्य वाढले. आणि ताराराणींनी औरंगजेबासारख्या हिकमती, बलशाली, ज्याला आपण म्हणतो सम्राटाशी सामना देण्यात अद्भुत शौर्य दाखवलं. काय नव्हतं औरंगजेबाकडे? सगळं होतं. परंतु ताराराणी बाईसाहेबांकडे होता प्रामाणिकपणा, छत्रपती शिवरायांची शिकवण, राजमाता जिजाऊंची शिकवण आणि या स्वराज्यासाठी लढायचं आणि मरायचं हा संकल्प. मोहिते मामांचं रक्त त्यांच्या अंगात सळसळत होतं. एका वीर योद्ध्याची ही कन्या होती. औरंगजेबाबरोबर सतत लढा देऊन, गनिमी काव्याने युद्ध करून त्यांना नको नकोसं करून सोडलं या ताराराणी बाईसाहेबांनी. दिल्लीच्या मोगलांना खडे चारून ताराराणी यांनी मराठी सत्तेचं संरक्षण केलं. ताराराणींनी मोठे, अवघड व जिगरीचे काम केले, हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही. म्हणून या महाराष्ट्रात औरंगजेबाला पाय रोवता आले नाहीत मित्रांनो. पुढे मोगलांना मराठी मुलकात सत्ता वाढवता आली नाही. ताराराणी फारच कर्तृत्ववान, करारी, धाडशी, कडवी राज्यकारभार करण्यास अतिशय समर्थ अशी महिला ही मराठ्यांची सुनबाई होती, मराठ्यांची लेक होती. मी नेहमी म्हणते, मराठ्यांचा इतिहास हा पराक्रमाने भरलेला आहे, परंतु मराठ्यांच्या महिलांचा इतिहाससुद्धा हा पराक्रमाने, त्यागाने, कर्तृत्वाने, समर्पणाने या मातीसाठी लढणाऱ्या मराठ्यांच्या सुनासुद्धा कमी नव्हत्या, हे या इतिहासातून आपल्याला दिसतं. म्हणून मोगलांना अनेक वेळा त्यांनी अडचणीत आणलं. ताराराणी यांनी मोगलापासून स्वराज्याचं संरक्षण केलं. अवघ्या 25 वर्षाच्या एका विधवा स्त्रीने औरंगजेबाच्या संपूर्ण मोठ्या साम्राज्याला जेरीस आणण्याचं काम केलं, त्या ताराराणी होत्या. म्हणून मोगलांना अनेक वेळा त्यांनी अडचणीत आणलं. ताराराणी यांनी मोगलांपासून स्वराज्याचे संरक्षण तर केलंच, परंतु अवघ्या 25 वर्षाच्या एका विधवा स्त्रीने औरंगजेबासारख्या साम्राज्याला जेरीस आणलं आणि ते आपल्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे. सर्व मराठी लोकांना अभिमानाची व स्फूर्तिदायक वाटायला हवी. ज्या महाराष्ट्राला संपवून सर्वत्र मोगलांचे राज्य स्थापन करण्याची औरंगजेबांची दक्षिणेत धावून आला होता, त्यासाठीच की त्याला असं वाटत होतं की सगळीकडे मोगल राज्य स्थापन करू. परंतु त्याचे हे मनसुबे उधळून लावले शिवरायांच्या सुनबाईंनी. सर्वत्र 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात राहिला, परंतु त्यास एकही निर्णायक विजय मिळवता आला नाही. ही मराठ्यांनी सर्वात
मोठी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. 27 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्याला एकही विजय मिळवता आला नाही. ताराराणी बाईसाहेबांनी त्याला एकही विजय मिळवू दिला नाही. ताराराणी बाईसाहेबांसारख्या शूर राणीची आज स्मृतिदिनानिमित्त आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि कवींद्र यांनी एक कविता लिहिलेली आहे, त्याच्या 4 ओळी मी तुम्हाला सांगते. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराराणी रामराणी भद्रकाली कोपली, रामराणी भद्रकाली रणरंगी कुर्द झाली, प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा, मुघल हो सांभाळा. अशा या छत्रपती ताराराणी बाईसाहेबांना मी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा करते आणि नम्रपणे विनम्र अभिवादन करते आणि एक प्रार्थना करते की ताराराणी बाईसाहेब, तुमचा हा इतिहास माझ्यासारख्या सामान्य महिलांना प्रेरणा देतो, ऊर्जा देतो, लढण्याचं बळ देतो. हे तुमचं भव्य दिव्य कार्य सतत माझ्या काळजात कायम तेवत राहो व लढण्याची ऊर्जा सतत मिळत राहो. हा आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी सदैव राहू दे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.